आणि येथे पाहिजे चित्तात शोधून या घरातून जेव्हा बाहेर निघालो घरातून जेव्हा बाहेर निघालो निज वस्तू सोम संगतीने संगती आणून संगती आणून कोहम भावे गेली मायात राहिले गुप्तवती ज्ञानदेव म्हणे प्रश्न सांगितला निवड हा केला सोहम भरे आत्मोन्नतीशी आलो आम्ही येथे पाहिले चित्तात सोडून या माऊली म्हणतात तर या पृथ्वी तळावर आत्मोन्नतीसाठी हा जन्म घेतलेला आहे. काय सांगितलं? आत्मोन्नतीसाठी जन्म घेतला आहे आणि संतांनी सुद्धा ते सांगितलेलं आहे. आत्मोन्नतीशी आलो आम्ही येथे पाहिले चित्तात सोडून या घरातून जेव्हा बाहेर निघालो निज वस्तू सोम संगतीने. काय सांगितलं? निज वस्तू सोम संगतीने. आपण सगळ्यात परमार्थ करतो तो विषय नाही. म्हणजे नेमकी संतांनी जे तत्व सांगितलेलं आहे ते तत्व आपल्याजवळ नव्हतं. ज्यावेळेस बाबांनी श्रीपाद बाबांनी हे तत्व जाणलं आणि सगळ्या जगाला सांगितलं म्हणून आपल्याला माहिती झालं. ते आपल्याला माहीत नव्हतं. करायचे परमार्थ पण परमार्थ करायचा कसा नेमकी हे माहिती नव्हतं. म्हणा राम म्हणा रामकृष्णाने गोष्ट खरी आहे. हे ठेवलेली नावं आहे म्हणून नावले म्हणतात. घरातून जेव्हा बाहेर निघालो निज वस्तू सोम संगतीने. आपलं काय झालं? संगती आणून कोहम भावे गेली. लक्षात नाही. संगती आणून कोहम भावे गेली आणि मायात राहिली गुप्त. जी वस्तू आहे ती मायामध्ये राहिली. मायातून जर बाहेर पडायचं असेल तर सद्गुरूशिवाय पर्याय नाही. म्हणून माऊली म्हणतात ही गुप्त वृत्ती त्या मायामध्ये अडकलेली आहे. पुढच्या चरणात सांगतात ज्ञानदेव म्हणून. माऊली सांगतात की ज्ञानदेव म्हणे जोडो तुम्ही कळलं सांगा उत्तर म्हणत असे. आपल्याला काय नेमकं कळालं? आपण घर करून माझा विषय सांगतो. कारण मी लहान होतो त्यावेळेस संत महात्म्याच्या पाण्यावर नसायचं. विहिरीमध्ये आंघोळीला गेल्यानंतर मी म्हणायचे काय रे पास नेमकं काय आहे हे कधी बाजूला कोण सांगत तपास कोणी सांगत. चला विचारलं ना हा या आपण पाठ करा चाली लावा भजन म्हणा एवढं बाकीचं काहीच नाही. पण माझं संचित चांगलं होतं. बाबांची गाठ झाली भागडे बाबांची आणि हे मिळालं का ते गुल्ले पांडुरंगा प्रथम
दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा अनेक केसा विस्तारू बापाजी सद्गुरु दास तुका दयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण एक बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार. ओम नमो ज्ञानेश्वरा एका जनार्दने तुम सदास त्याशियास पुरवावी. प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकर त्या सुता चरणावरी ठेवितो माता साष्टांग नमन दंडवत. आत्ता वंदोजी सारदा ती चतुर्जनांची आत्मजा शुद्ध वांगमय पाविजे तिच्या चरणी नमन दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण जयाचिया पुण्य पावन प्रसन्न होनी सकळ जन तया नमन दंडवत. आता वंदू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारित तया नमन दंडवत. आता वंदू रणभूमी कीर्तनी उभा होतो लोकी टाळ मृदंग सुरते देखोनी नमन दंडवत. ऐसे नमन करून सकाळ हरी कथा बोले बोबडिया बोला अज्ञान मी बाळा तुला चालवी नेम नम मने. प्रस्तुत कीर्तन विषय करता निवडलेला भंग माऊली ज्ञानोबा यांचा 4 चरणांचा हा अभंग आहे. हा मालिकेत नाही. तुम्ही मालिका बघा, मालिकात नाही, साक्षात्कार पुस्तक आहे त्यामध्ये नाही. मालिकेत नाही, मालिकेत किती स्वरूपात मिळणार नाही. तर हा पण मावळीचा आहे आणि मावळी हा तुम्हाला अनुभव सांगितला वस्तू
संगतीने. काय सांगितलं? निज वस्तू सोम संगतीने. चांगला कीर्तन काढला जरी विचारलं ना, सोम संगत म्हणजे का नाही समजेल. का? त्यांना सांगणारच मिळाला नाही, आपल्याला भक्कम सांगणारा मिळाला. आणि बाबांचा सुद्धा आदर आहे. अजून बाबा गेले नाही, भागडे बाबा आहे, पुष्कळ आदर आहे आपल्याला. तसा त्यांना आदर नाही. आपली परंपरा आहे. आपली परंपरा कुठून आली? कुठून आली? विष्णू आपल्याला परंपरा आहे, इतरांना परंपरा नाही. का? हा एक त्यांचा धंदा झाला. 2 का 4 वर्ष आवडतीला जाणं, शिक्षण घेणं. शिक्षण झाल्यानंतर गाव आल्यानंतर हा त्यांनी धंदा खोलला. पण इथं धंद्याचा विषय नाही. आपण जन्माला आलो कशा करता. आणि संतांनी काय सांगितलं? परमेश्वराची प्राप्ती निराकार भक्तीने होते. ती म्हणजे ध्यानरूपी नामस्मरण हीच खरी भक्ती आहे. ते आमच्या तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे. काय सांगितलं? त्यांनी सुद्धा जाणलं, नामदेव महाराजांनी सुद्धा जाणलं. आणि तोच निरोप आपल्याला दिलेला आहे. आणि तोच निरोप आपल्याला सांगायचा आहे. पण तो निरोप आपल्याला मिळू शकत नाही बाहेर. का? जेव्हा तुम्ही या संघटनेमध्ये या, महाविष्णू चैतन्याचे मूळ पाहिजे शोधून इतर मिळाले, दुसरीकडे मिळू शकणार नाही. तुम्हाला दुसरीकडे गप्पा गोष्टी मिळतील, बाकीचं आत्मउन्नतीचा विषयच नाही. म्हणून परमेश्वराची प्राप्तीच्या निराकार भक्तीने होते, ती म्हणजे ध्यानरूपी नामस्मरण. ही ध्यानरूपी नामस्मरण ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलेलं आहे. आत्मोन्नतीसी आलो. आणि आरोप जागविला दाता घेऊन या छंद. आत्मोन्नतीसी आलो. नामदेव महाराज स्वतःच्या मनाला सांगतात, नामा म्हणे म्हणा, नामा म्हणे म्हणा, होय नाम म्हणतो. आणि अखंडित जप सोम सोम. एकनाथ महाराज सुद्धा सांगतात, ऐशी एक क्षण प्राप्ती, सोम ध्यानी याच्या चित्ती, तयाची सुकृती इतके जोडे. जना घर म्हणे एकनाथा, होय सोम याचा देह, समाधी सुख जेथे. चार आणि खुंटी चालल्या, शोम ज्योती उभारिला, आदिशक्ती मुक्ताबाई म्हणतात, सोम सोम हात धरून छंदे, सुखे निद्रा क्रिया द्वैतरे, येथे ती ओळख नाही स्वरूप, पाये चिदानंद स्वरूप तुझे. संत जनाबाई सांगतात, धरणीला पंढरीचा चोर, धरणीला पंढरीचा चोर, गाव बांधुनिया दोर, हो धरणीला पंढरीचा चोर. जनाबाईंनी सांगितलं धरणीला पंढरीचा चोर. पण तो कसा धरला? कोण सांगत? सांगणारा कोण आहे? एक सद्गुरू आहे. गुरु अनेक भेटतील, गुरु अनेक भेटतील, पण सद्गुरू मिळणार नाही. त्या सद्गुरूच्या सानिध्यात गेल्याशिवाय हे मिळू शकत नाही.
साधे आहे आपण सारखे करती तात्काळ नाही काळ वेळ करायला लागेल इथे काळ वेळ लागत नाही संतांच्या सान्निध्यात गेलं ना तात्काळ वेळ काय तात्काळ म्हणून शंकर भगवंतांनी काय केलं ते ध्यानावर बसले होते का आणि हे पार्वतीने बघितलं का हो देवा तुम्ही देवाचे महादेव आणि तुम्ही कोणाची पूजा करता म्हणून माझ्यापेक्षा एक मोठा देव आहे मग तू मला सांगितलेलं नाही म्हणून तू विचारलंच नाही तर तुला सांगणार कसं मग काय ध्यानी बसे शंकर जपे सोम नाम सारे गिरला बोले आवडीने काय जपता तातडीने देवा सांगा मज लागोनी तेव्हाच घेईल अन्न पाणी पार्वतीने हात केला तोही सर्व कामी आला गोरक्षा दिलेली पूर्ण कृपा केली गयनीनाथा गयनी नाथ गुज सांगे OTP आहे ही निवृत्तीनाथांनी माऊलींना सांगितलं का कारण हे तत्व आहे आणि माऊलींना सांगितल्याच्या नंतर हे माऊलीला कळालं माऊलींनी अभ्यास केला आणि सांगितले दादा बुडते हे जन न देखावे डोळा येतो कळवाला म्हणून या माऊलींना कळवा आला आणि साऱ्या जगाला सांगितलं त्याने झाकून ठेवलं नाही अख्या जगाला सांगितलं पण हे काही कोणी केलं नाही म्हणून माऊलीने जगाची माऊली आहे ती परंपरा आली आहे त्या परंपरेच्या आल्यानंतर ते हे ज्ञान आहे हे मिळू शकतं असं मिळू शकत नाही ते काय बाजारात कुठं भेटत नाही बाजारात तुम्हाला अनेक गोष्टी भेटतील पण हे तत्व भेटू शकणार नाही म्हणून आदिना करून सकल सिद्धांचा मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला आणि गोरक्षेवरला गहिनीपती गहेरी प्रसादे निवृत्ती लागताना आणि ज्ञानदेव सारं हे माऊलीने सांगितलं सोपान देवाला सांगितलं आणि मुक्ताबाईला सुद्धा सांगितलं
आणि पुढं विषय आला 1400 वर्षाचा माणूस चांगदेव. किती वर्ष लागला? 1400 वर्षे. त्याला सुद्धा हे कळलं नाही. आणि एक कळून घेण्यासाठी त्याने माऊलींना विचारलं का हे तुम्ही निर्जीव भिंत चालवली काय? मी एवढा तपस्वी आहे, वाघावर बसून आलो, सर्पाचा चाकू घेऊन आलो आणि तुम्ही निर्जीव भिंत चालवली, नेमकं का? हे सांगू शकणार नाही कोणी. सद्गुरू वाचून भगतप्रमाणे सद्गुरू वाचून सापडेना सोय धर्माचे पाय आले. त्यांनी शरणागती पत्करली चांगदेवाने आणि माऊलीला सांगितलं मला एक तत्व सांगा. त्यांनी सांगितलं जा तुमचा गुरु पाठीमागं बसलेला आहे, झोपडीच्या पाठीमागं बसलेला आहे, जा म्हणे तुम्ही. गेल्याच्या नंतर बघतोय तर तिथं कोणीच नाही. एक 7 वर्षाची बालिका होती मुक्ताबाई बसेल होती. त्यांनी पाहिलं तर कोणीच नाही. परत माघारी आला, सांगितलं माऊली तिथं कोणीच नाही. अहो आहे म्हणून तुमचा गुरु तिथं बसेल नाही हो, कोणीच नाही तिथं आहे म्हणत जा. मग गेल्याच्या नंतर मुक्ताबाईची सांगण्यात गेली आणि विचारलं माऊली हे तत्व मला सांगा. मग ते तत्व चांगदेवाला सांगितलं हे तत्व आणि चांगदेवाचा उद्धार झाला. तसंच आपला जर उद्धार करायचा असेल पाणी पिणे छान के आणि गुरु करणे गुरु अनेक आहे पण सद्गुरू मिळणार नाही. सत्य गोष्ट सांगणारा पाहिजे का? लबाडांचा नाही धंदा चालणार, सत्य सांगणारा पाहिजे. ते आपल्या बाबांनी सगळ्यांना सांगितलं म्हणून आता मंडप येतो का? एवढी पब्लिक जमते कशा करता? भाव निर्माण. तुम्ही बाय अंगा नका बरं, तुम्हाला तुमचा भाव आहे का? नाही ना. तात्पुरता तुमचा भाव मशाल व्हायला हा. एका माणूस दारू करून मेळा समजा नाही, त्याच्या मुंबईला इथं जायला दाबून नाही द्यायला पाहिजे. माणूस मग त्याला ठेवून येतं कुठं मागे गेला विसरू त्याला मशाल व्हायला की मशाल व्हायला की नको. पूर्ण भाव पाहिजे, विश्वास पाहिजे, तर या गोष्टी चालतात. ते चालू शकत नाही. आणि का नाही आहे ना म्हणून दिलं, सूर्याला दिलं, सगळ्यांना दिलं पण लय पावलं लोक पावलं लोकपणे ज्ञान परत अवताराला ते सांगितलं त्यांनी हे तत्व कोणी कोणाला सहसा सांगू शकत नाही का? त्याला नशीब लागतं. नशिबाला भेटतो तसं भेटू शकत नाही. काय भेटू नाही उपयोग झाला नाही. तयार गेले डोळ्यासमोरची गोष्ट आहे, अनुभवाचा विषय नाही जमलं कारण नशिबात नाही. नशीब पाहिजे, बळकट पाहिजे. म्हणून आपल्या सद्गुरूने आपल्याला समजावून सांगितलेलं आहे देव कोठे आहे. कुठे देव? देव आहे, देव आहे.
त्याची ओळख करून घ्या. आता सहज कोणी कोणाला सांगू शकत नाही, आपल्या हृदयामध्ये आहे. कारण जे समजून घेणं महत्वाचे आहे. परमार्थ कसा करावा बाबांनी सांगितलं काय, त्याला सोडून आपण जर करीत असेल तुम्हाला अनुभव येऊ शकत नाही. माऊलींची ओळख बघा, चेतचा काजळे आठू घेत वाचा वाचा पांगवली जे भेट तेथ अपार कंचुकीत रोमांचे आले अर्ध मिलित डोळे वर्षताती आनंद जडे आणि आपल्या सुखवरणीचे बाहेर का ते नाव स्मरण केल्याच्या नंतर आतून भरून येतात. थरथर कापतो त्याला अष्टसात्विक भाव म्हणतात. लोक म्हणतात काळवाया लोक घुमतात. अरे येड्या घुमत नाही, तू अजून अज्ञान आहे, तुला परमार्थ कळावा नाही. आपलं तर चॅलेंज आहे. कोणी जर म्हणत असेल ना घुमतात, जो हे सक्सेस करून देत असेल ना तर 3 लाख रुपये द्यायला तयार आहे. सक्सेस करून दाखवा. हे खरं आहे का खोटं आहे? माऊलीची ओवी आहे ना, माऊलीची ओवी सांगितली ना का कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे जे नामच नाही पापाचे ऐसे केले या मुदा माव खळा आणली कीर्ते ठाया वगुण ठोली ये डोकेच खुंटतील हाती आवडे यमू म्हणे ते कोणा यमावे दमू म्हणे कोणा दमवावे कीर्त म्हणे काय खावे तो सोक दास नाही ऐसे माझे नाम गोस सर्व करिता तरी सहज अवघ्या जगात महासुखी दुमदुनीत वर्ण सगळ्यांच्या अंगामध्ये भगवंत आहे का नाही आहे. आपल्याला समजून दिलं आता सद्गुरूने आणि आपण शोधतो कुठं देवळा देवळातले जायला पाहिजे का सगुण आणि निर्गुण. सगुणाची भक्ती केल्याशिवाय निर्गुणही कळत नाही आणि निर्गुणाची भक्ती केल्याशिवाय सगुणही कळत नाही. बोधाशिवाय कळू शकत नाही आणि बोध झाल्याच्या नंतर काही गोष्टी करावं मध्ये करू नाही कारण अधिकार नाहीये का. तुम्ही प्रवचन जरी म्हणलं तरी बोध झाल्याशिवाय अनुभव तुम्हाला सांगता येणार नाही. कीर्तन जरी म्हणलं अनुभव आल्याशिवाय तुम्हाला सांगता येणार नाही कारण हे अनुभवाच आहे. सांगावागीचं नाही स्वतः अनुभवाला येतो का. हे नाव घेतलं आपण उदाहरणार्थ तुम्ही स्वयंपाक करता भात घेऊन ठेवता तुम्ही जाळ करता करता तसं शिजवता हा जाळच करावं लागेल ना तेव्हा भात शिजव. जाळ केल्याच्या नंतर भात शिजतो. मग इथं नाव स्मरण केल्याच्या नंतर हे होऊ शकत नाही उकळी येऊ शकत नाही. याला सुद्धा उकळी येते ना का नाही येऊ शकत. मग तो उकळी झाली पाहिजे. बघा माऊलीला आपण म्हणतो ना एक टाळी झाली चंद्रभागेच्या वाहनावरती ज्ञानराजा गोपाळांच्या नायावरती हा ते फुकट नाचत होते का. आज नाचत नाही का. आजही नाचतात पण लोक नावं ठेवतात का त्यांना सत्य माहिती नाही. सद्गुरूच्या चरणावर लीन झाले नाही म्हणून त्यांना ते कळत नाही का. बाह्य अंगाला कोणी परमार्थ सांगतो. बाह्य अंगाचा जगात सुसरत झाला पण अंतरांग नाही जो परमार्थ आहे तो आपल्याला कळायला पाहिजे. त्या नामाने अष्टसात्विक भाव होतात. कोणी नाचतं कोणी गायनाचे उडा
ऑटोमॅटिक तुम्हाला अनुभव येतो अष्टसात्विक भाव होता. तुम्ही बाहेर जा बरं, तुम्हाला कोणी सांगतंय का? नाही सांगत, कारण त्यांनाच अनुभव नाहीये. बाबा सांगायचे, भाऊ या मावल्या कांदा कापतात, कांदा. तो कांदा कापताना डोळ्याला पाणी येतो. एवढा कांद्यामध्ये पावर आहे का? तेवढा कांद्यात पावर आहे. नामात किती पावर असेल? कांद्यात जर कापताना डोळ्याला पाणी येतं तर नामात पावर किती असेल हे बाबा सांगायचे. आणि आहे पावर, नामामध्ये पावर आहे, पण आपण नाम घेत नाही, नाव घेतो. आपलं नाव ठेवलेलं आहे का? नाव ठेवलेलं आहे कशा करता? ओळखू येण्याकरता. म्हणजे अनादी सिद्ध नाम आहे ते आपल्या जवळ नव्हतं. आणि आपल्या नशिबाने आपल्याला ते बाबांनी समजून सांगितले का त्या नामाने काय होत नाही. एक दृष्टांत सांगतो. असा प्रत्येक एकादशीला कार्यक्रम होता. तो एक बाबा कीर्तन करायचा आणि तो सांगायचा, माऊल्यांनो, दादांनो, माणूस पाण्यावरून चालतो. काय सांगतो? माणूस पाण्यावरून चालतो. आणि अचानक एक एकादशीला मोकार पाऊस झाला. पाऊस झाल्याच्या नंतर एक महिला यायला वाट नव्हती, पण तिच्या लक्षात आलं, बाबांनी सांगितलं ना माणूस पाण्यावरून चालतो. नाही चालत म्हणजे हो चालतो, कारण विश्वास पाहिजे. मग पाण्यावरून चालून निघाली ती विश्वास ठेवून. पाण्यावरून चालून आली. कीर्तनाचा कार्यक्रम सुरू झाला आणि बघितलं, हो माऊली, अहो तुम्ही त्या आमच्या वड्याला होत राहतात आणि ह्या अंगा आल्या कशा? तेवढा पाऊस चाललाय आणि तुम्ही त्या पावसातून ह्या अंगा आल्या कशा? त्या माऊली सांगतो, बाबा तुम्ही तर सांगता ना मी माणूस पाण्यावरून चालतो. म्हणून हो, पण म्हणा आम्ही सांगतो पण कळत नाही. आम्ही कळत नाही, फक्त सांगतो. असतेच चालेल, नुसत्या कथा गप्पा गोष्टी चालल्या, पण ते खरं तत्व आहे ते कोणी सांगत नाही. खरं तत्व कोणी सांगत नाही. आपल्याला खरं तत्व पाहिजे आणि त्याच्यासाठीच आपण जन्म घेतला का? त्याच्यासाठी जन्माला आलेलो आहे आणि हे आपल्याला मिळत नाही. एक माऊलीचा आपण लेखा, कोण्या कारणाशी आला तुम्ही येथे? कोण्या कारणाशी आला तुम्ही येथे? सांगावं आम्हा ते जड कमी. घरातून जेव्हा बाहेर निघाला का? घरातून बाहेर निघाला, संगती घेतले कोण सांगा? कोण घेतले संगती? हा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. कारण 9 महिने 9 दिवस आईच्या उदरामध्ये जन्माला आलो आणि 9 महिने 9 दिवस आईच्या पोटात होतो. त्या जीवाने भगवंताला विनंती केली, देवा मला बाहेर काढा, बाहेर काढा, कारण मी तुम्हाला विसरू शकणार नाही. हे भगवंताला वचन दिलं त्या जीवाने. हा का तुला मी विसरू शकणार? बाहेर आलो तरी तुला विसरू शकणार नाही. बाहेर आल्याच्या नंतर मायेची हवा लागली. मायेची हवा लागली आणि नाम विसरून गेला. कोण 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 मी कोण मी कोण मी कोण असा करू. आणि आपणही तेच केलं ना. आपल्याला माहिती नव्हतं, आपणही म्हणतो मी कोण मी कोण मी कोण, पण कोणी सांगत नव्हतं. ज्या वेळेला गुरुच्या सानिध्यात गेलो आपण, त्यावेळेस गुरुने आपल्याला समजावून सांगितलं तू कोण आहे. का समजावून सांगितलं तू कोण आहे, तेव्हा आपल्याला माहिती त्या नामाने. नाम वरिष्ठ आहे. नामाने काय होत नाही. नामाप्रत्ये तत्व नाही रे अन्यथा आणि वाया अनेका पंथा. कोणत्याही पंथाचा तुम्ही बिघडणार, याच्यात आल्याच्या नंतर माणसाला स्वरूपाची ओळख. म्हणून माऊली अभंगाच्या पहिल्या चरण सांगतात, आत्मउन्नती आत्मउन्नती आलो आम्ही, आत्मउन्नती आलो आम्ही.
आत्मवन्यतेशी आलो आम्ही येथे पाहिले चित्तात शोधून या. जेव्हा चित्तात शोधलं ते कळालं. म्हणून हे नरा आग वगैरे जीव हा खरा नोहे रे माया तू बुद्धी दर्पणी ब्रह्मवंती छाया ओंकार प्रणव उच्चार होय साचार आग वग कैसा तो शुद्ध वाङ्मय तो मी ते कोणी सांगितलं? सद्गुरूने सांगितलं. आपल्याला माहीत होतं का मी कोण आहे? नाही, माहीत होणारही नाही. सद्गुरूच्या सांगण्यात गेल्याशिवाय माहीत होत नाही. संतांनी जे सांगितलं देवाला सुद्धा गुरु करावा लागला. राम गेला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ गुरु तारक कृष्ण सांदीपणी ब्रह्मदायी गेले. त्यांनी जर गुरु केले त्यांनी समजून घेतलं. मग आपल्याला नको समजायला? नको समजायला का नाही आपल्याला समजत? का बाहेर आलेला आपला परमार्थ चाललाय आणि अंतरांगाचा परमार्थ पाहिजे. आणि संतांने अंतरांगाचा परमार्थ सांगितलेला आहे. अंतरिशी घेतो कोणी पाहे दोरी भावाने पाहे दोरी भावाने पाहे दोरी भावाने अंतरिशी घेतो कोणी पाहे दोरी भावाने पाहे दोरी भावाने पाहे दोरी भावाने. कारण हा अनुभव आहे ना चांगल्या चांगल्या महाराजांनी सांगता येणार नाही का? बऱ्याचदा अनुभव घेतला आपण. कारण ज्या वेळेस मला हे शोधायचं होतं, हे मला मिळत नव्हतं, पण अचानक भगवंताची कृपा झाली आणि ते मिळालं. ज्याला मिळायचं होतं ते गेलं. असं गोष्ट आहे हो. ज्याला मिळवायचं होतं त्याला मिळालं पण ते गेलं. त्याला मिळायचंच नव्हतं. तिळ तिळ पुण्याचं पडे संतांचा जर समागम जर असला तर काय कमी आहे आपल्याला? काहीच नाही ना. कमी काहीच नाहीये. सगळं वरपोत करायला तोच आहे. पण तो विचार करायचा आपल्याला. आणि एक महाराज भेटला. म्हणलं हो बाबा, मला काय हो म्हणा तुमचं बायकोवर किती प्रेम आहे? उदाहरण सांगतो, तुमच्या बायकोवर किती प्रेम आहे? मला काय बाबा आता आहे का नाही तुला काय माहीत? नाही ना म्हणा, मला सांगा तुझं बायकोवर किती प्रेम आहे? मला हे बा किती प्रेम आहे हे नाही सांगता येणार. तुझं किती प्रेम आहे म्हणा? माझं भरपूर प्रेम आहे म्हणा. लय प्रेम आहे माझं. कसं काय? हा बघा म्हणा मी मोठा हात करून आणला सोन्याचा बायकोला. एवढं प्रेम आहे म्हणा माझं तिच्यावर. मला काय बाबा आम्हाला कोणी बिदागीच देत नाही तर आम्ही काय बायकोला करणार? काय
आम्हाला दिलं की कोणी देत नाही कीर्तनाची तर हार कसा होईल बघ चालू दे त्याच्यावर 2-3 महिन्यामध्ये त्याची बायको वारू नाही कोणाची पण वारले त्यानंतर त्या छाताडावर पडून रडू लागले का बायको गेली त्याला पण बाबा अहो बायको गेली मला कधी गेली नको पाठच गेली का पाठच गेली बरं हरकत नाही भाऊ गेला बघा रडायचा चलताना तुझा रडतोय गेले बाबा अरे रडतो कशाला तुझं बायकोवर प्रेम आहे ना बायको तर आहे ना नाही ना मला बाबा ती पहाटेच गेली पण तुझी बायको तुझ्या जवळ आहे मग गेली कोण गेली आतली गेली का बाहेरली गेली कोण गेली आतली गेली बाहेरली तुलाच आहे जागेवर समजून घ्या आपल्याला बोधाचा विषय ज्याला बोलण्याचा त्याला नाही करणार निघून गेला वारा बाहेरला म्हणायचं का आपलीला म्हणायचं बाहेरला म्हणायचं का आपलीला म्हणायचं जे आता आहे ना आपण भेद करतो ही स्त्री हा पुरुष पण तत्व एकच आहे स्त्री तोच आहे आणि पुरुष तोच आहे का आत्म्यामध्ये तुला तोच आहे पण आपण समजून घेत नाही आपण भेद करतो स्त्री आणि पुरुष का म्हणून जे आत होतं ते गेलं जे बाहेर होतं ते तसंच राहिलं तू नेमकं गेलो तो त्याला विचार बाबा नेमकं गेलो पण तुझी बायको आहे कशाला रडतो रडायचं काय तेवढा अभ्यास करतो नाही ना म्हणून गेली म्हणून माझी बायको त्याला विचार तुझी बायको तर तुझ्या जवळच आहे ना पण तू रडतो कशाला पण त्याला कळतच नव्हतं आतली गेली का बाहेरची गेली बाहेर तर आहे ना हे पडेलच आहे ना बाहेर जवळ आत्मा तो देही नाशिवंत नाही 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 आत्मा नाशिवंत नाही अमर आहे तो फक्त देह सोडून जाणार दुसऱ्या येवणीमध्ये तेवढंच नेमकं आपल्याला कळत नाही मी माझं म्हणून नामदेव महाराज सांगतात सद्गुरु वाचुनी नाम नाही हातात आज नामदेव महाराजांना अनुभव नव्हता देवदत्ताच्या ताटात जेवत होता पण अनुभव नव्हता नामदेवामध्ये कृपासून या आणि नाम घ्या जाणून नाना काय सांगितलं नाम घ्या जाणून नाना काय जैसा कांते विनय करणे संसार जर आपण लग्न करतो बायको करतो आणि बाहेर आणण्याचा प्रपंच करतो संसार करतो हा तसंच परमार्थ आहे जो वरी सद्गुरु नाही केला भरतार साधना विचार वाया गेला साधना विचार वाया गेला साधना विचार वाया गेला साधना विचार वाया गेला जवळवरी सद्गुरु भरतार नाही गेला जवळवरी सद्गुरु भरतार नाही गेला साधना विचार वाया गेला
नाही तोपर्यंत हे सगळं व्यर्थ आहे. का साधनच नाही ना, आपल्याला साधनच माहिती नव्हतं. का साधन माहिती नव्हतं का नेमका परमार्थ कसा साधायचा, म्हणजे ते संतांनी आपल्याला सोपं करून दाखवलं. पण त्याचा आपण उपयोग घेत नाही, फक्त पाठ करतो आणि जगाला सांगतो. का यांना परमार्थ होऊ शकत नाही, खरा परमार्थ होऊ शकत नाही. कारण हे सगळं आंधळ्याचं लक्षण आहे. देव निराकार आहे, निर्गुण आहे, त्याची ओळख झाली पाहिजे. म्हणून माऊली म्हणतात देवाची एक वारी युवाक्षर बनी त्यांनी मुक्तीचारी. देवाचे द्वार करण्यास फार कठीण आहे, म्हणून खऱ्या देवाला ओळखणं कठीण होऊन बसले आहे. साधू संतांनी खऱ्या देवाला साक्षात्कार करून घेतला, परंतु त्या खऱ्या देवाला कोणीही जाणू शकत नाही. किती शोधे केले तरी लोकांना देवाची प्रत्यय येण्याचे कठीणच असते. कारण सामान्य जीवाची निष्ठा निर्जीव दगडावर बसलेली आहे आणि त्याने खऱ्या देवाला दुरावलेला आहे. देव देवळी असता जाशी अनावया तीर्थ. माऊली म्हणतात देव देवळी असता जाशी अनावया तीर्थ मुक्कलाशी म्हणे ज्ञानदेव. त्याचप्रमाणे समर्थ रामदास स्वामी सांगतात देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी निज देव निवशी मुळी कोण. माऊली सांगतात ज्ञानदेव म्हणे माझा आत्मदेवा आणि अखंडित सेवा करत. मग नेमकं करतो का, आपल्याला का कळत नाही का देव कुठे आहे. म्हणून माऊली सांगतात ज्यावेळेस मी निवृत्ती दादाला गुरु केलो त्यावेळेस मला तो अनुभव आला आणि अनुभव आल्याच्या नंतर माऊली सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात घरा कोणी देवा बाहेर निघालो, 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 घरा कोणी
घरातून जेव्हा बाहेर निघालो निज वस्तू संगतीने हे माझ्या सद्गुरूने मला समजावून दिले का ती वस्तू माझ्याजवळ हरवून गेली होती पण माझ्या सद्गुरूने त्या वस्तूची ओळख करून दिली माऊलीने सांगितलं आणि त्या वस्तूने अनुभव येतो का अनुभव येतो सत्य आहे हे पण काहीला समजत नाही कोणी कळून घेत नाही कारण त्यांच्या नशिबात नाही का नशिबात असूनही जातं ते मिळत नाही का मिळत नाही ते परमार्थ जड आहे पचत नाही सहजासहजी पचत नाही पचवणारे वेगळं असतात का पचवणारे वेगळे असतात त्याने समजून घेतात सोपची तो जे समजून घेत नाही ते पचवू शकत नाही म्हणून सद्गुरूने जे नाव सांगितले त्या नामावर आपला विश्वास नाही का विश्वास पाहिजे प्रत्येकाला अनुग्रह असतो सद्गुरूने अनुग्रह दिलेला असतो पण तो अनुग्रह जसा दिला तसा तो केला पाहिजे त्याच्यातून जर चुकीचं जर काही झालं तर हे घडू शकत नाही नाही घडू शकणार हे घडत नाही मग म्हणतात बुवा मी अनुग्रह घेतला मग मला हे घडत नाही आणि पण तुझं काहीतरी चुकतंय नाही का तुझं काहीतरी चुकतंय म्हणून तुला घडत नाही आणि चुकत असं तर मला विचारून घ्या का नेमकं मला सद्गुरूंनी दिलं पण नेमकं कसं दिलं काय दिलं हे आपण विचारलं पाहिजे आणि विचारल्याच्या नंतर त्याची लाईन बसली लाईन बसल्याच्या नंतर एकदम ताबडतोब तात्काळ होऊ शकतं पण पक्षी जर म्हणलं तर होऊ शकणार आता बराचसा गोळ आहे कारण आता मी ऐकतोय चार पायऱ्या निघाले पायऱ्या सांगितल्या कोणी पाच पायऱ्या कोणी सांगितल्या कोणी 5 पायऱ्या आणि कुठ्या कशा श्रीपाद बाबांनी तर काही 5 पायऱ्या सांगितल्या नाही म्हणजे आल्या कुठून आल्या बाबांच्या सांगितल्या 6 वर्ष होतो मी 6 वर्ष बाबांच्या सांगितल्यात राहिलो पण बाबांनी पायऱ्या काय सांगितल्या त्यांनी खरं तत्व सांगितलं बाबा सांगितलं हो या डबड्याला विसरा काय या डबड्याला विसरा आपण जे तुम्हाला दिलंय ते विसरू नका तेच खरं आहे आणि याच्यातच आपला उद्धार आहे का आपला उद्धार याच्यातच होऊ शकतो सगळ्या जगाने बाबांना सांगितलं नाही सांगितलं पण हे कोणी मानत नाही कारण का मानत नाही त्या पायऱ्याने हे बंदच पायऱ्या घेऊन 5 पायऱ्या 6 पायऱ्या बाबांनी पायऱ्या सांगितलं बाबांना एकच सांगितलं अनुग्रह आणि बोध याच्यावर पायऱ्या नाही ना काहीच नाही पण आज पायऱ्यांचा नसून सोडचा बोध दिला मज सांगते साधू बोध झाला तो म्हणून या ठेला मुलाला
ज्याने आपल्या अंगाचे वाईट गुण विषय वाचण्याचा त्याग केला असेल तो साधू. म्हणजे साधूची उपमा गुरुला दिलेली आहे आणि ज्याला बोध म्हणतात त्याला अधिकारी गुरु आहे. आपण शाश्वत सुख किंवा शांती मिळवण्याकरिता गुरु करतो तो सुद्धा प्रार्थना केला पाहिजे आणि त्याच्या वचनावर विश्वास ठेवणारा शिष्य सुद्धा असला पाहिजे. म्हणून मुख्य शिष्य लक्षणे सद्गुरुचरणी विश्वास पूर्ण तन मन धनाचे नाव शिष्य. अशा या सत शिष्याचे लक्षणे समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेले आहे. ज्याने गुरुच्या वचनावर पुन्हा विश्वास ठेवला आहे त्याला संसार म्हणजे काय याचा बोध त्याच्या मनावर ठसून त्याचे मन सद्गुरुवचनी कसे केंद्रित करावे, त्याच्यापासून सुख कोणते आणि दुःख कशाला म्हणतात ते त्या सद्गुरू शिष्याला समजून येते. कारण ते सदा कोणी कोणाला सांगत नाही. भगवंत कसा आहे, निराकार आहे, पण निराकार ओळखायचा कसा, निराकार ओळखायचा कसा. म्हणून हा ओळखण्याकरिता हा सद्गुरूची गरज आहे. सद्गुरू सान्निध्यात आल्याच्या नंतर आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत सद्गुरूच्या सान्निध्यात जात नाही तोपर्यंत सद्गुरू आपल्याला भेटत नाही तोपर्यंत आपल्याला नाम सुद्धा भेटू शकत नाही. का माऊली म्हणतात आपलं समर्थ रामदास स्वामी सांगतात, अरे देवळे म्हणजे नाना शरीरे. काय सांगितलं? देवळे म्हणजे नाना शरीरे तेथे राहिले जीव शरे. चालता बोलता देवळे त्यामध्ये राहिले रवळे आणि जितके देवळे तितके कळाले पाहिजे असं या संतांनी सांगितलेलं आहे. देव जर ओळखायचं असेल तर त्याची ओळख आपल्याच हृदयामध्ये होऊ शकते. ती अशी सर्वांच्या हृदयामध्ये जी ज्ञानस्तुती हीच एक प्रकाशमान दीप्तेश्वरो दृष्टीगोचर होण्याचे ठिकाण आहे. म्हणून मुख्य नासिका वाटे प्राणवायू आत बाहेर भ्रमण करतो त्याची गती अष्टप्रहर म्हणजे 24 तास 600 आहे. आणि नासिकाग्रे हेच आपले देवाचे द्वार. द्वारावर लक्ष ठेवण्यात त्या खऱ्या देवाची ओळख होते. देव माझा आपला प्राण आणि प्राणाशी ना करावे निर्गुण. देव देव म्हणून यर्थ नीच देव निर्मुषी मुळी कोण ज्ञानदेव म्हणे माझा आत्मदेव अखंडित सेवा. अशा प्रकारचे अखंडित सेवा केली असता हरीचे दर्शन करते. आणि एक क्षणामध्ये 4 मुक्ती सर्वपता समीपता स्वरूपता आणि सावेजिता अशा या 4 मुक्ती साधल्या जातात. म्हणून हरीच्या मुखाने आणि वाचेने वाणीने हरीचे स्मरण केल्याने तेथेच पुणे आम्हाला असते. त्या पुण्याची गणना होऊ शकत नाही. म्हणून माऊली म्हणतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करेल. विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई
मारलं तर. एक मिनिटात मारा तयार झाली.